तर लोकलमधून पडण्याची घटना ज्या मुंब्रा स्टेशनवरती झाली तो रेल्वेच्या ब्लॅक स्पॉट पैकी एक। या ठिकाणी मोठं वळण आहे, इथे लोकलचा वेगही जास्त असतो। नेमकी इथं कशी दुर्घटना घडली सांगतायत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलच मुंबईकरांसाठी आज डेडलाईन ठरलेली आहे, कारण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास याच मुंब्रा स्थानकाच्या ट्रॅकवर जवळपास 12 ते 13 जण जे आहेत ते पडले होते आणि त्यानंतर त्याच्यापैकी 6 ते 7 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सध्या पुढे येते। आपण बघतोय की या ठिकाणी चपलांचा खच बघायला मिळतो आहे, वॉलेट बघायला मिळत आहे। हे दृश्य तेच सांगतंय की कशा पद्धतीने हा अपघात झाला असेल। आपण बघतोय की रेल्वेचे हे जलद मार्गाचे ट्रॅक्स आहेत। समोरच्या साईडनी जर आपण बघितलं तर कसाऱ्याकडे जाणारी ही रेल्वे ट्रॅक आहे, तर तिथून अगदी विटीच्या दिशेला जाणारी देखील ही रेल्वे ट्रॅक बघू शकतो। आणि या दोन्ही ट्रॅकवर रेल्वे अगदी वेगानं धावत होत्या आणि दरम्यानच्या काळामध्ये बाहेर लटकत असलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना आदळून त्या ठिकाणी बॅलन्स जाऊन हे प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन नितीन वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज मुंब्रा।